महत्त्वाच्या विषयावर आमची जिल्हास्तरीय बैठक झाली, ते म्हणजे सायबर गुन्हे जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडत आहेत, तर त्याच्यावर नक्की काय उपाययोजना करायची या संदर्भात आमची बैठक होती. आणि याच्यातनं निष्पन्न असं झालं की बँकेचा हलगर्जीपणा देखील ह्याला कारणीभूत ठरतो आहे. कारण कालचं एक उदाहरण असं आहे की पुनस्कर नावाच्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरचे 87 लाख रुपये हे एका अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आणि त्या अकाउंटमधनं 2 अकाउंटमधनं 1400 अकाउंटमधनं पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. 1400 अकाउंटमध्ये म्हणजे 100 रुपयापासून 2 लाखापर्यंत इतका भयानक प्रकार आहे की पैसे देखील 2 ते 3 मिनटामध्ये त्या प्रमुख 3-4 खात्यामध्ये वर्ग होत आहेत आणि त्या खात्यांमधनं 1500-1600 खात्यांमध्ये ताबडतोब वर्ग होत आहेत. आणि त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या उपाययोजना करायचं आम्ही ठरवलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये महाजनजागृती अभियान सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये जिल्हा स्तरावर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी 850 ग्रामपंचायतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याच्या सभा होतील. त्या सभांना बँकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, मी एका ठिकाणी उपस्थित असेन, जिल्हाधिकारी असतील, CO असतील, SP असतील, असे एक महाजनजागृती अभियान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सायबर क्राईमच्या विरोधामध्ये करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या खात्यातनं 1 लाखापेक्षा जास्त ट्रान्सफर करण्याचा निर्णय त्यांनी जर घेतला तर कुठच्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर करतायत याचा जर संशय आला तर तातडीनं पोलिसांना कळून त्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, हा आपण निर्णय घेतलेला आहे. सायबर विमा हा कसा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुरुवातीला ज्येष्ठांना उपलब्ध करून देता येईल, कारण ज्येष्ठ नागरिकांकडनं हे वारंवार घडायला लागलेलं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीनं करून देता येईल यासाठी देखील आम्ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला. मालगुंड प्राणी संग्रहालय जे आहे त्याचं टेंडर फ्लॅश झालेलं आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये प्राणी संग्रहालय हे लोकांसाठी खुलं होईल याचा आढावा देखील मी घेतला. भाटे सुशोभीकरणासाठी टोटल 15 कोटीचा आराखडा आहे, त्याच्यामध्ये 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तो आराखडा नक्की कसा असावा आणि पहिल्या 5 कोटीची प्रायोरिटीची कामं कुठची असावी ते देखील आज आम्ही फायनल केलीत. आणि गणपतीपुळा विकास आराखड्याचा देखील आज आम्ही आढावा घेऊन तिथले रस्ते, तिथलं पाणी आणि अन्य ज्या काही बाबी आहेत 102 कोटी रुपये त्याला मंजूर झाले होते. त्यातले शिल्लक पैसे देखील राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे प्रस्ताव पाठवण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यातनं देखील गणपतीपुळ्याला उर्वरित पैसे मिळतील आणि गणपतीपुळ्याची सगळी कामं मे 27 पर्यंत संपवण्याचा आज आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे.